नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ सरळ सेवेच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मनापासून खूप खूप स्वागत करतो. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, जीएस जो सामान्य अध्ययनाचा विषय असतो तो कशा पद्धतीने टॅकल करायचा आणि त्याच्यात जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे ते बघणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जो कोणी सरळ सेवेची तयारी करतोय आणि या नवीन क्षेत्रात आलेला असेल अभ्यास करण्यासाठी, तर सर्वांना माहिती आहे की मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन हे चार महत्त्वाचे सब्जेक्ट हे सरळ सेवेला असतात. आणि त्याच्यातला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय, मराठी आणि गणित बुद्धिमत्ता. हा तर कॉमन कोणतीही सरळ सेवा असू द्या, पोलीस भरती, तलाठी, इव्हन कोणतीही सरळ सेवा, त्या सरळ सेवेचं नाव कोणते असू द्या, हा मराठी आणि गणित बुद्धिमत्ता असतो म्हणजे असतो. आणि सामान्य अध्ययन सुद्धा असतो. फक्त इंग्रजी विषयाचं काय आहे की तो तुम्हाला तलाठी सारख्या परीक्षा किंवा इतर टेक्निकल ज्या एक्झाम असतात त्या परीक्षेलाच इंग्रजी विचारला जाईल. नाहीतर हे तीन सब्जेक्ट कॉमन असतात. त्याच्यातला मराठी गणित बुद्धिमत्ताचा जो टॉपिक आहे, तो विषय आहे, तो मुलांना अवघड जात नाही. सर्व मुलांचा यामध्ये हातखंडा असतो. सगळ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी टॅकल केलेलं असतं. म्हणजे तुम्हाला काय असणार आहे माहिती आहे का, मराठी आणि गणित बुद्धिमत्ता याच्यात सर्वच जण मार्क घेणार आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहे ते सुद्धा ह्या सब्जेक्टला चांगल्या पद्धतीने टॅकल करणार. परंतु प्रॉब्लेम कुठे येतो, प्रॉब्लेम येतो सामान्य अध्ययनामध्ये. आणि म्हणूनच तो होऊन जातो आपल्यासाठी पोस्ट डिसाइडिंग सब्जेक्ट. का बरं? कारण की सामान्य अध्ययन ह्या विषयामध्ये एकूण किती विषय येतात, 4 ते 5 हे कमीत कमी सांगितले. त्याच्यात मग मिसलेनियस मध्ये गेले तर खूप म्हणजे 6-7 विषय येतात, बरोबर. आणि वेटेज किती असते, तेवढंच जेवढं गणिताला आहे, बुद्धिमत्ताला आहे आणि मराठीला तेवढेच वेटेज असते. जवळपास 25 ते 20 प्रश्न तुम्हाला काय केले जाते, या सामान्य अध्ययनच्या पेपरमध्ये विचारले जाते. मग आता हा विषय आपल्याला पहिले जास्तीत जास्त मार्क मिळवून कसा देता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आणि आपल्याला प्रयत्न असे करायचे की वन टेकमध्ये, म्हणजे एकाच अटेम्प्टमध्ये आपल्याला अटेम्प्ट डबल मिळणार नाही आहे. आणि 2026 हे वर्ष तुमच्यासाठी नियुक्तीचं वर्ष आहे, बरोबर. याच्यात भरपूर जागा निघणार आहे. मग आपण ह्या सब्जेक्टला एकदम थंड याच्यात घेऊ नाही शकत. आपल्याला एकदम कट टू कट अभ्यास करायचा आहे आणि कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त कसा मार्क मिळवायचे हे आपण बघणार आहोत, ठीक आहे. त्या अगोदर आपण काय करूयात, ह्या सब्जेक्टमध्ये सामान्य अध्ययनचा जो सब्जेक्ट आहे, जीएसचा जो सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते सब टॉपिक्स येतात, कोणते सब सब्जेक्ट असतात ते बघूयात. बघा, सुरुवातीला सर्वात महत्वाचा, सर्वात जास्त वेटेजवाला कोणता सब्जेक्ट आहे तो म्हणजे चालू घडामोडीचा. यावर तुम्हाला जर 25 प्रश्न जर तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये सामान्य अध्ययनचे असेल, त्याच्यातले 6 ते 7 हे प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात. मग ते कसे टॅकल करायचे मी तुम्हाला सांगतो. आणि कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा हे सर्वात महत्वाचं आहे. हे विद्यार्थ्यांना कळणं खूप महत्वाचं आहे. ह्या सब्जेक्टचा आवाका जर तुम्ही बघितलं, प्रत्येक मिनिटाला चालू घडामोडी चेंज होते. परंतु हे तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्या पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात येणार ते मी तुम्हाला सांगतो नेक्स्टमध्ये. त्यानंतर दुसरा महत्वाचा सब्जेक्ट म्हणजे इतिहास. जर चालू घडामोडीवर 6-7 प्रश्न येत असेल तर 5 ते 6 प्रश्न हे तुम्हाला इतिहास या सब्जेक्टवर दिसतात. मग याला कसं टॅकल करायचं हे पण सांगतो. आणि लक्षात ठेवा, इतिहास असा सब्जेक्ट आहे, याचा आवाका खूप मोठा आहे. परंतु तुम्ही क्रिप्स डेटा जर बघितला, जर तुम्ही फोकस जर काही मेन टॉपिकवर केले, समाजसुधारक मेन टॉपिकचे केले, त्यानंतर 1857चा उठाव असतो, अशा ज्या टॉपिकवर तुम्ही भर दिला ना, त्याच्यात मार्क कव्हर होते. ते कशा पद्धतीने करायची त्याने अनालिसिस करूयात आपण. त्यानंतर तिसरा महत्वाचा सब्जेक्ट जीएस मधला तो म्हणजे भूगोल, जिओग्राफी. यावर तुम्हाला फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन्स येतात. सह्याद्रीची एकूण लांबी किती आहे, सर्वात मोठं उंच शिखर कोणतं आहे, किंवा कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, ठीक आहे. महाराष्ट्रातला लागून असलेल्या जिल्ह्यांची संख्या सांगा. अशा पद्धतीचे बेसिक जे असतात प्रश्न भूगोलामध्ये ते तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर बघा, महत्वाचा विषय राज्यशास्त्र. आता आयोग म्हणजे एमपीएससी आतापर्यंत एमपीएससी कडे पेपर्स गेलेले नाही आहे. परंतु जेव्हा केव्हा ह्या 2026 मध्ये ऍड्स पडतील, त्या एमपीएससी घेणाऱ्या सरळ सेवेच्या सगळ्यांना माहित असेल. इव्हन नगर परिषदेची आता नोटिफिकेशन पण आली. ते काय करणार आहे, एमपीएससी द्वारे आयोजित करणाऱ्या परीक्षा. जर एमपीएससीने पेपर घेतला तर हा टॉपिकवर रिप्लेस व्हायला वेळ लागणार नाही. आणि राज्यशास्त्र असा विषय पूर्ण पाठांतराचा विषय. पण कोणत्या कलमा करायच्या, आता 395 कलमा आहे पॉलिटीमध्ये. का मग 395 कलमा करणं आवश्यक आहे का? पाठ नाही. त्याच्यातल्या महत्वाच्या कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला पाहिजे ते तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणून पॉलिटी सुद्धा खूप महत्वाचा विषय होता. याच्यावर पण तुम्हाला 3-4 प्रश्न आता तर विचारतेस, पण एमपीएससीने जर हातात घेतला पेपर सरळ सेवेचा, मग याच्यावर जास्त प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर एक अजून सब्जेक्ट 5व्या नंबरचा म्हणजे जो सामान्य विज्ञान. आता विज्ञान हा टॉपिक थोडा किचकट आहे, कारण की जास्तीत जास्त आपले जे मुलं आहे
बॅकग्राऊंड आर्ट असते, त्यानंतर BCom BSc त्यांच्याशी सामान्य विज्ञानाचं जे नातं असते ते 10वीमध्येच मोस्ट ऑफ द मुलांचं तुटलेलं असते. मग त्याला कसं टॅकल करता येईल? आणि सामान्य विज्ञानमध्ये जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही, आपल्याला PhD करायची आहे का त्याच्यावर? नाही, आपल्याला मार्क्स मिळवायचे. मग त्याला कसं करायचं टॅकल? त्याला स्मार्ट वेने करायचं. काही शक्त 500 ते 600 वन लाईनर्स काढायच्या सामान्य विज्ञानाच्या, सर्व जीवशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, रसायनशास्त्र, आणि त्याला रिपीटेडली वाचत जायचं. काही PYQs वाचायचे, बस तेवढ्या याच्यात तुमचं सामान्य विज्ञान काय होते, क्लिअर होऊन जाते. आणि मग इतर मध्ये काय होते, आता मग तिथं तुम्हाला कोणीच सांगू नाही शकत की सरकारी योजनावर प्रश्न येईल, RTS वर येईल, कम्प्युटरवर प्रश्न येणार आहे. ते 1-2च प्रश्न असतात. मग त्या 1-2 प्रश्नाला सुद्धा कसं टॅकल करायचं त्याची सुद्धा स्ट्रॅटेजी आपण काय करणार आहोत, डिसाईड करणार आहोत. लक्ष द्या तुम्ही फक्त शेवटपर्यंत. आपलं एम काय आहे, 25 पैकी 22 प्लस तुम्हाला काय करता आले पाहिजे, प्रश्न टॅकल करता आले पाहिजे. जसे तुम्ही मराठीमध्ये 25 पैकी 23-24 मार्क्स घेता, तशाच पद्धतीने सामान्य अध्ययनमध्ये घेता आलं पाहिजे. आता पोरांचं सामान्य अध्ययन थोडंसं कठीण असते, म्हणजे थोडंसं भारी जाते त्यांना ते, म्हणजे मार्क्स घ्यायला, वाचायला, परंतु आपण खूप क्रिस्टल आणि क्लिअर पद्धतीनं त्या गोष्टी सांगणार. तुम्ही लक्ष द्या. आणि कशाच्या माध्यमातून कळेल तुम्हाला, हे कशा पद्धतीनं समजेल की जास्तीत जास्त कसे मार्क येतील, तुम्हाला पहिले समजायला पाहिजे त्या सब्जेक्टचं ॲनालिसिस. मग पहिले ॲनालिसिस करूया की चालू घडामोडी. आता चालू घडामोडी विषय घेतला तर यामध्ये कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे बघा. मोस्टली आयोग म्हटल्यापेक्षा आपली सरळ सेवा जी आहे, कोण घेते रे, TCS IBPS, कोणीही घेऊ द्या, काहीच फरक पडत नाही. डेटा हा चेंज होत नसतो, फक्त विचारण्याची पद्धत बदलत असते. TCS काय करते, थोडं ऑर्गनाइज वेने काय करते, चालू घडामोडीवर प्रश्न आला तर तुम्हाला काही प्रश्न नियुक्त्यावर दिसणार, काही राष्ट्रीय घडामोडीवर दिसणार, पुरस्कारावर दिसणार, म्हणजे असे ऑर्गनाइज पद्धतीनं 2-2, 1-1 प्रश्न विचारले जातात. IBPS काय करते, एकाच जमाने पुरस्कार विचारले असले तर 4-4 पुरस्कार विचारले जाते. मग तिथे म्हणजे थोडं ऑर्गनायझेशन IBPS मध्ये कमी आहे. पारदर्शकता दोन्ही इथे आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीनेच पेपर कंडक्ट करा, परंतु पॅटर्न थोडासा ढिला येते. पण आयोग जेव्हा घेईल ना, आयोग असं नाही करणार. आयोग तुमचे पूर्ण पेशन्स, पूर्ण अभ्यास तुमचा चेक करेल. मग त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे, मग ते कसं काय, चालू घडामोडीचे मोस्ट IMP कोणते टॉपिक्स असतात, एक राष्ट्रीय घडामोडी. ठीक आहे, राष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी होतात, महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या असतात बघा, म्हणजे तुम्हाला नियुक्त्यामध्ये काय जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही. आता जर असं विचारलं, भारताचे 2ऱ्या क्रमांकाचे लोकपाल यांची नियुक्ती झाली, ते कोण आहे, अजय खानविलकर. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, ज्ञानेश कुमार. मग असे सिंपल प्रश्न तुम्हाला विचारले जाते. फक्त काय गरज असते रे, फक्त एकदा तुम्हाला माहिती होणे आवश्यक आहे की हे महत्त्वाचं आहे. नियुक्त्या मग सगळेच का नियुक्त्या करत बसायच्या का, नाही. ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या असतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एखाद्या पहिल्या महिला पंतप्रधान नियुक्ती जर झाली तर त्या व्यक्तींबद्दल तुम्हाला नाव माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ब्रँड अँबॅसेडर असतात. ब्रँड अँबॅसेडर कोणाचे, बँकेचे पाठ करायचे का, किंवा ह्या बँकेचा हा ब्रँड अँबॅसेडर, किंवा तशा पद्धतीने सरकारी योजनेमध्ये ज्या ब्रँड अँबॅसेडर, आता जसं की बघा, तुम्हाला मालदीव देशाच्या पर्यटनाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली असा प्रश्न विचारला तर कोण येणार, कॅटरीना कैफ येणार. थायलंड या देशाच्या पर्यटनाच्या ब्रँड अँबॅसेडर कोणाला नियुक्त करण्यात आली, ते नियुक्ती करण्यात आली सोनू सूद यांना. तंबाखू नियंत्रणासाठी कोणाला करण्यात आली, राष्ट्रीय स्तरावर PV सिंधू. अशा ज्या बेसिक किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या ब्रँड अँबॅसेडर असतात त्याच पाठ करावं लागते. मुलं काय करतात, त्या सगळ्या मॅगझिनमध्ये येतात, सगळं पाठ करत बसतात, त्याच्यावर नाही विचारत रे प्रश्न. सरळ सेवेचा पेपर सुद्धा थोडासा काय सरळ जरी असला तरी थोडा अवघड असतो, त्याला कसं टॅकल करता आलं ते समजलं पाहिजे. ते कुठून समजते, PYQचा ट्रेंड तुम्ही बघितला तर. क्रीडा घडामोडीवर काय जास्तीत जास्त असा प्रश्न विचारते की बॉर्डर जे गावस्कर ट्रॉफी झाली त्यामध्ये कोण जिंकलेला आहे, कोणता देश जिंकलेला आहे. फक्त तुम्हाला विजेत्या संघाबद्दल विचारते किंवा कर्णधाराबद्दल विचारते किंवा कोणत्या ठिकाणावर झालं, बस त्या 3च टाईपमध्ये विचारतात. त्यानंतर एखाद्या खेळाडूची नियुक्ती झाली तर त्याच्या संबंधी एखादा स्पेसिफिक पॉईंट पाठ करायचा. पर्यावरण घडामोडी, रामसार स्थळ झालं. त्यानंतर व्याघ्र प्रकल्प, आता 58 व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, आता लेटेस्टमध्ये घोषित केला तो 58वा व्याघ्र प्रकल्प आहे, माधव व्याघ्र प्रकल्प. अशा ज्या लेटेस्टमध्ये घडामोडी आहे पर्यावरणासंबंधी, एकूण रामसार स्थळ किती झाले तर एकूण 96 झालेले आहे लेटेस्टमध्ये, त्या गोष्टी माहीत पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये
तुम्हाला ते ऑपरेशन्स येतात किंवा युद्ध अभ्यासावर प्रश्न विचारले जाऊ शकते, किंवा एखादं क्षेपणास्त्र असते तर क्षेपणास्त्र कोणत्या कंपनीद्वारे बनवण्यात आलं अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. अहवाल निर्देशांकावर मोस्टली फोकस कुठं करावं लागते, भारताचे स्थान. म्हणजे एक जर समजा तुम्हाला असं विचारण्यात आलं की शांतता निर्देशांकामध्ये, जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचे स्थान कितवे आहे, पण अशाच टाईपचा प्रश्न विचारतात. त्याच्या डीपमध्ये जाणार नाही तुम्हाला. किंवा फार तर फार असं विचारतात की जाहीर करणारी संस्था कोणती आहे रे, हा दोनच प्रश्न बनतात. महत्त्वाच्या परिषदा बघा, SCO परिषद झाली, त्यानंतर ब्रिक्स, नाटो परिषद होते, G20ची परिषद, G7 परिषद, आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होणार आहे. आता कुठे होणार आहे, साताऱ्यामध्ये होणार आहे चौथ्यांदा. त्याचे अध्यक्ष कोण आहे, विश्वास पाटील आहे. मग असे सिंपल प्रश्न विचारतात, पण ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. तो डेटा निधन वार्तावर जास्त प्रश्न डिटेल येत नाही. पहिल्या घडामोडी, सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारा पहिला देश कोणता झालेला आहे, पहिला राज्य कोणतं झालेलं आहे, तर कर्नाटक झालेलं आहे. भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा कोणता आहे, तर बालोद, जे छत्तीसगडचा. अशा पहिल्या घडामोडी तुम्हाला माहीत पाहिजे. महत्त्वाचे जे पुस्तके असतात, एखाद्या समजा असं पकडून चला की खेळाडूच्यावर प्रश्न जास्तीत मोस्ट ऑफ द तुम्हाला विचारला जाते. मग ते द वन नावाचं बघा लेटेस्टमध्ये आहे, शिखर धवन यांचं खेळाडूंचं पुस्तक, ते असे पुस्तकं. आणि दिनविशेषमध्ये पण 43 दिनविशेष असतात, त्यांच्याबद्दल माहीत पाहिजे. जागतिक आनंदी दिवस कधी साजरा केला जातो, कधी केला जातो, 20 मार्चला. असे बेसिक प्रकारचे तुम्हाला काय होतात, चालू घडामोडी प्रश्न विचारले जातात. हार्डली सांगतो 2026 मध्ये जे येणाऱ्या कोणत्याही घडामोडी राहू द्या, तुम्हाला फार तर फार 2025च्या 12 महिने आणि 24च्या 1-2 जे महिने आहे शेवटचे, नोव्हेंबर डिसेंबर, त्याच्यावर प्रश्न विचारा. मग मी तुम्हाला पूर्ण एवढा जो चालू घडामोडी आहे ना, फक्त 600 ते 700 वन लाइनर्समध्ये पूर्ण कव्हर करून देऊ शकतो, ज्यावर सरळ सेवा काय होते, प्रश्न विचारते. मग ते कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगणार नेक्स्ट. ठीक आहे. इतिहास, आता इतिहास सब्जेक्टचा आवाका भरपूर मोठा आहे. मग याचा आवाका जास्त जरी असला तरी काय आहे, आपल्याला टॅकल होण्यासारखा सब्जेक्ट आहे. आता कसं काय, जे महत्त्वाचे समाजसुधारक, मी तुम्हाला इथं जे काही महत्त्वाचे समाजसुधारक दिले, याच्या अगोदर सरळ सेवेमध्ये यांच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न पडलेला आहे. आता कोणते, फुले शाहू आंबेडकर, यांना तर सोडायचंच नाही. यांनी जेवढ्या संस्था स्थापन करून ठेवलेल्या आहे, त्यानंतर याचा जन्म किंवा यांच्या डिग्र्याच पाठ करायच्या, कोणत्या वर्षी कोणती डिग्री मिळालेली आहे, सोबतच यांनी लॉन्च केलेले वृत्तपत्र तुम्हाला पाठ असले पाहिजे. हे तोंडपाठच पाहिजे, याला चॅलेंज नाही आहे. 2-3 वेळा तुम्हाला वाचा लागणार. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते केले आहे रे, प्रबुद्ध भारत, त्याच्यानंतर मूकनायक, हे सगळे तुम्हाला वृत्तपत्र माहीत पाहिजे. त्याच्या डीपमध्ये जास्त जाणार नाही, किंवा असं जास्तीत जास्त विचारलं जाणार की मूकनायक या वृत्तपत्राच्या शीर्ष भागावर कोणाच्या ओळी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, संत तुकाराम यांच्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, म्हणजे येतात आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार. मग धोंडो केशव कर्वे झाले, भाऊराव पाटील झाले, पंजाबराव देशमुख, हे जे महत्त्वाचे तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतात समाजसुधारक, यांच्यावर तुम्हाला काय होतील प्रश्न विचारले जातील. सावित्रीबाई फुले, काय यांचा अँगल कशा पद्धतीनं यांना बघायचं, यांच्या संस्था, यांचा जन्म बघायचा, जन्माचं स्थान बघायचं, त्याच्यानंतर वृत्तपत्र बघायचे. अजून त्यांनी एखादी महत्त्वाचं कार्य जे केलं असेल किंवा एखाद्या काय म्हणतात चळवळीमध्ये सहभागी झाले असेल, त्यांच्या संबंधितची चळवळ पाठ करायची. बस अशाच पद्धतीने तुम्हाला समाजसुधारकावर प्रश्न विचारतात. मग त्याच्यानंतर इतिहासामधले काही महत्त्वाचे, ज्याच्यावर 2-3 मार्कावर समाजसुधारकावर प्रश्न विचारले तुम्हाला. त्यानंतर बाकीचे हे टॉपिक्स आहे बघा, त्याच्यातला मोस्ट IMP 1857चा उठाव आहे. मग महाराष्ट्र संबंधित जेवढे काही गोष्टी असेल की कुठून सुरुवात झाला, किंवा ह्या क्षेत्राचं नेतृत्व कोणत्या काय म्हणतात सेनानीने केलं, तिथे दडपण कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने आणलं, तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. क्रांतिकारी चळवळ, विदा सावरकर झाले, त्यानंतर अनंत कानडे यांनी कोणाचा हत्या केली वा, मग अशा पद्धतीने तुम्हाला क्रांतिकारी चळवळी प्रश्न विचारतात. स्वतंत्र चळवळ आणि राष्ट्रीय संघटना, आता ज्या राष्ट्रीय काँग्रेस जी आहे आपली 1885ला स्थापन झाली. ठीक आहे, त्याच्या अगोदरच्या ज्या संघटना आहे त्या संघटनेबद्दल तुम्हाला स्थापना माहीत पाहिजे आणि कोणी स्थापन केले, बस एवढंच माहीत पाहिजे. तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही अधिवेशनं असतात बघा महत्त्वाचे, सुरुवातीचे काही 6-7 तर पाठच करावं लागतं. त्याच्यानंतर महत्त्वाचे आहे, नागपूर अधिवेशन झालं, लखनौ अधिवेशन झालं, फैजपूर अधिवेशन झालं, त्याबद्दल कुठे झालं ना कोणत्या वर्षी झालं तेवढं बघायचं. अजून काही त्याच्याबद्दल ज्या आता 1885 पासून 1947 मध्ये घडामोडी झाल्या, छोट्या ज्या महत्त्वाच्या त्या करणे आवश्यक आहे. वंगभंग चळवळ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, जे गांधी नेतृत्व आहे त्याच्यामधल्या, वैयक्तिक सत्याग्रह, कोणत्या
व्यक्तींनी वैयक्तिक सत्याग्रह केला. पहिले सत्याग्रही कोण आहे? छोडो भारत चळवळ 1942 जे आहे, सुधारणा चळवळ, आदिवासी सुधारणा चळवळीच्या मेन संघटना कोण होत्या, कोणी स्थापन केलेल्या आहे? कामगार चळवळ, नारायण मेघाजी लोखंडे झाले, सेनापती बापट झाले. त्यानंतर आपले अण्णाभाऊ साठे यांचं जे योगदान आहे महाराष्ट्रातील कामगार चळवळी संबंधी ते बघायचं. वृत्तपत्र सर्वात महत्त्वाचा काय आहे? वृत्तपत्र हा टॉपिक आहे. त्याच्यावर वारंवार तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारलाच जाते. टोपण नावे व्यक्ती, एखाद्या व्यक्तीला काय म्हटलं जाते? आता असं म्हणू शकता की जसं आता लोकहितवादी कोणाला म्हटलं जाते. मग असे जे बेसिक क्वेश्चन आहेत ते तुम्हाला विचारले जाते. इतर मध्ये मग त्या मिसलेनियसमध्ये जाते, त्याच्यात काही जास्त टेन्शनचे काम नाही. पण हे मेन जे टॉपिक तुम्हाला सांगितले त्यावर फोकस करणे आवश्यक आहे. त्यावर वारंवार प्रश्न तुम्हाला विचारले जाते. आता भूगोल हा टॉपिक बघा. आता भूगोलाचा जर विषय कसा आहे माहिती आहे का? फॅक्च्युअल बेस तुम्हाला पाहिजे. लांबी, सह्याद्रीची लांबी किती आहे, त्या पर्वताची लांबी किती आहे, ते पर्वत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मोस्टली विचारले जातात. प्राकृतिक हवामानावर विचारले जाते. ठीक आहे, बेसिक प्रश्न असतात, फक्त ते माहिती पाहिजे, ते वारंवार तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे. मृदेचे प्रकार झाले, नदी प्रणाली, एखाद्या नदीची उपनदी कोणती आहे, ते त्याचा उगम कुठून आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून जातो, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. लोकसंख्या मोस्ट IMP टॉपिक आहे याच्यामधला. म्हणजे भूगोलावर जर कोणता क्वेश्चन जर येत असेल सरळ सेवेला तर लोकसंख्येचा टॉपिक सुटत नाही. पहिले असं विचारलं जाऊ शकते की तुम्हाला सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे. ठीक आहे, त्यानंतर बेसिक लिंग गुणोत्तर कोणते आहे, किंवा ह्या जिल्ह्यामधील लिंग गुणोत्तर किती आहे, बाल लिंग गुणोत्तरमध्ये सर्वात पहिला जिल्हा कोणता आहे, अशा पद्धतीने लोकसंख्येमध्ये प्रश्न विचारतात. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती झालं, वनसंपत्ती झालं, हे कमी रेटेड म्हणजे कमी क्वेश्चन्स याच्यावर येतात, पण इम्पॉर्टंट आहे, ते वाचावंच लागते. राष्ट्रीय उद्यान बघा, यावर ते म्हणजे मोस्ट IMP जे तुम्हाला सांगतो सगळेच महत्त्वाचे, पण त्याच्यातले राष्ट्रीय उद्यान आहे. मग तुम्हाला एकूण 107 राष्ट्रीय उद्यान सगळे पाठ करण्याची गरज नाही. फक्त महाराष्ट्रात किती आहे ते पाठ करा, कुठे कुठे त्याचं कोणत्या राज्यामध्ये आहे ते पाठ करणे आवश्यक. आता लेटेस्ट मधलं बघा, आसाम इथे, ठीक आहे, आसाम इथे काय झालं रे, सिमलीपाल नावाचं एक राष्ट्रीय उद्यान झालं. कोणतं? 107 क्रमांकाचं. आसामने ओडिसा येथे 107वं कोणतं आहे राष्ट्रीय उद्यान, ते आहे सिमलीपाल नावाचं. ठीक आहे, तर मग ते कुठं झालेलं ते अशा गोष्टी माहीत पाहिजे. व्याघ्र प्रकल्प बघा, सांगितलंच तुम्हाला 58 व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, माधव व्याघ्र प्रकल्प, जो मध्य प्रदेशमध्ये आहे. महत्त्वाचे जे जलविद्युत निर्मिती केंद्र असतात, ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प झाले, महाराष्ट्रातील जलसिंचन झाले, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या कोणत्या नदीवर आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. महत्त्वाचे जे धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळ असते ते एकदा वाचून घ्यावं लागते. उद्योगधंदे, वाहतूक व दळणवळण, असा भूगोलाच्या तुम्हाला काय एवढ्याच टॉपिकवर सरळ सेवेमध्ये प्रश्न विचारले जातात. ते पण आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करूयात. राज्यशास्त्र, आता राज्यशास्त्रामध्ये मोस्ट ऑफ द तुम्हाला कलमा दिसणार, पण मोस्ट वेटेज तुम्हाला घटना निर्मितीवर प्रश्न विचारले दिसतात. मी तुम्हाला ह्याच आपल्या यूट्यूब चॅनलवर एक घटना निर्मितीचा 50+ वन लायनर म्हणून घेतोय, तो व्हिडिओ बघा, सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातील. म्हणजे त्याच्या बाहेर तुम्हाला एक तर प्रश्न ठेवलेला जर राज्यशास्त्र विचारण्यात आला तर मग सरनामा, प्रस्ताविका आहे, मूलभूत हक्क आहे, भाग 3 मध्ये किती दिलेला आहे, 12 ते 35 पर्यंत दिलेलं आहे. मग सगळ्या डिटेल्समध्ये जाण्याची गरज आहे काय, MPSCला त्या डिटेल्समध्ये विचारते, मग सरळ सेवेला तशा पद्धतीचं विचारणार जाणार नाही. 17वा कोणता आहे रे, कलम 17 तर अस्पृश्यता नष्ट करणे, कलम 18 काय आहे तर किताब पदव्या नष्ट करणे, अशा पद्धतीच्या काय आहे कलमा तुम्हाला 1-2 वेळा तुम्ही वाचल्या तर काय होणार, लक्षात राहणार. मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहे तर 51A मध्ये आहे. कोणत्या देशाकडून घेतली आपण, ती रशियाकडून घेतली, अशा बेसिक क्वेश्चन तुम्हाला येतील. राष्ट्रपती आणि राज्यपाल याच्यावर जे कलमावर आधारित आहे, किंवा राज्यपालांची नेमणूक कोण करते, राष्ट्रपती करतात, त्यांचा पदावधी किती असतो रे, मग त्यांचा 5 वर्षाचा असतो, किंवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो. शपथ कोणत्या कलमानुसार घेतात राज्यपाल, 159 नुसार घेतात, कलम 159 नुसार, अशा बेसिक गोष्टी माहित पाहिजे. उपराष्ट्रपतीबद्दल तसंच, पंतप्रधान, मुख्यमंत्री. मग ह्या ज्या गोष्टी आहे ना तुम्हाला काय करावं लागतं, ट्रिक्सच्या माध्यमातून म्हणा किंवा काही डेटा पाठ करून तुम्हाला ह्या जो डेटा लक्षात ठेवू शकता तुम्ही. ग्राम प्रशासन, आता ग्रामपंचायती संबंधित जेवढाही डेटा आहे तुम्हाला 3-4 पेजमध्ये सगळ्या कव्हर होऊन जाते. ग्रामसभा काय असते, ग्रामसभेची डेफिनेशन काय आहे, किती दिवसानंतर बोलावल्या जाते ग्रामसभा, असे बेसिक क्वेश्चन्स. वैधानिक आयोग बघा, महत्त्वाचे जे
म्हणजे काय, कायद्याद्वारे स्थापन केलेले वैधानिक आयोग असतात ते, आणि राष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा निवडणूक आयोग झालं, ते असे जे आयोग आहे वैधानिक आयोगामध्ये कोणते, ते दक्षता आयोग येते, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग झाला. तर अशा प्रश्न विचारला जातात. घटना दुरुस्ती, आता लेटेस्ट घटना दुरुस्ती ज्या झाल्या असतात, आता टोटल किती झाल्या एकूण घटना दुरुस्ती, 106 घटना दुरुस्ती झाल्या. मग त्याच्यामधल्या तुम्हाला लेटेस्टवाल्या सगळ्या घटना दुरुस्ती काय पाहिजे, पाठ पाहिजे. आता 106वी घटना दुरुस्ती कोणती आहे, तर महिलांना राजकीय आरक्षण दिलेलं आहे 33%, अजून लागू व्हायचं आहे, परंतु ते अशी कलम आहे. मग 105वी कोणती आहे, तो ओबीसीच्या याद्या बनवण्याचा अधिकार कोणाला दिला, राज्यांना देण्यात आला. अशा बेसिक प्रश्नावर तुम्हाला टॉपिकवर प्रश्न विचारले जाते राज्यशास्त्रामध्ये. आणि काही महत्त्वाच्या कलमा, आता एकूण 395 कलम आहे, तर 395 कलम पूर्ण वाचण्याची काही गरज नसते. आपल्याला महत्त्वाच्याच त्या कलम, 326वी कलम मतदानाचा अधिकार आहे, 324 निवडणूक आयोग असते 324 नुसार. अशा ज्या बेसिक ज्या कलम आहेत तुम्हाला काय करावं लागते, पाठ करावं लागते. आता बघा, सामान्य विज्ञानामध्ये किचकट टॉपिक आहे म्हणतो, पण त्याच्यात प्रश्न कमी येतात ना, म्हणून बघा पहिले सांगून देतो, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अशा 3 प्रकारचे काय आता टॉपिक पडतात सामान्य विज्ञानामध्ये. आता या सब्जेक्टला टॅकल करणं म्हणजे अवघडच आहे, खरोखर अवघड आहे, परंतु याला स्मार्ट वेनं कसं काय आपल्याला कमीत, आता तुम्ही मला सांगा सामान्य विज्ञानाचा किती अवाढव्य सिलेबस आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणजे बाकीचे सब्जेक्ट सोडून याच्याच मागं लागून प्रत्येक कन्सेप्ट असं नसते. जे बेसिक आहे, आता बघा भौतिकशास्त्रामध्ये काय विचारलं ते ह्या शास्त्रज्ञांनी कोणता शोध लावलेला आहे, पण अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतात. जीवशास्त्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण याच्यावर प्रश्न विचारते. ठीक आहे, मग त्या बेसिक ज्या तुम्हाला कसं कळेल, जेव्हा PYQ ट्रेंड तुम्ही अनालिसिस केला तेव्हा मला कळेल की सामान्य विज्ञानावर किचकट प्रश्न येतात, परंतु काही जे कॉमन मिनिमम असतात. बघा कॉमन मिनिमम म्हणजे काय, की एवढा स्टडी केला ना 4 प्रश्न येत असेल तर 3 किंवा 2 प्रश्न याच्यावर पडतात. मग एका प्रश्नाच्या मागे लागून पूर्ण अख्खा सिलेबस वाचायचा का नाही, त्याला म्हणते स्मार्ट स्टडी. म्हणजे काही गोष्टी स्किपही कराव्या लागतात. मग ते कशा पद्धतीने स्किप करायचा, कोणता टॉपिक स्किप करायचा ते कळलं पाहिजे, ते सांगणारच मी तुम्हाला. ठीक आहे, आता सरकारी योजना, आता सरळ सेवेला आतापर्यंत अशा डिटेल्समध्ये अर्थशास्त्रावर काही प्रश्न विचारलेले नाही आहे. म्हणजे जसं की WTO काय असतात आणि त्याच्यात दारिद्र्याची आकडेवारी वगैरे अशा डिटेल्समध्ये आयोग म्हटल्यापेक्षा सरळ सेवाचा कोणत्याच पॅटर्नमध्ये TCS IBPS गेलेला नाहीये. मोस्ट ऑफ द तुम्हाला सरकारी योजनेवर येतात, जे अर्थशास्त्रासंबंधी महत्त्वाच्या सरकारी योजना असतात. अटल पेन्शन योजना झाली, कधी सुरुवात झाली, त्याचं वयोगट किती आहे, कोणाला लाभार्थी आहे, त्याच्यामध्ये त्या वयोगटाचे लाभार्थी कोणते आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि फार इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला अर्थसंकल्पावर प्रश्न विचारतात. म्हणजे तुम्हाला असं विचारण्यात येईल की ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये टॅक्स स्लॅब किती आहे, 0 ते किती रे 30 लाखापर्यंतच्या जे उत्पन्न आहे त्यांना तो टॅक्स बसते. त्यानंतर तुम्हाला असे प्रश्न विचारू शकते की सर्वात जास्त इन्कम कशातून मिळणार आहे, उत्पन्न कशातून मिळणार आहे, सर्वात जास्त खर्च कुठं होणार आहे, कोणत्या मंत्रालयाला सर्वात जास्त निधी मिळालेला आहे, असे बेसिक क्वेश्चन विचारतात अर्थसंकल्पाचे. ते काय होऊन जाते, म्हणजे एवढं काय अवघड नाही आहे, ते पण तुम्हाला टॅकल कसं करायचं सांगणार. मग आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याजवळ काय असलं पाहिजे, एक प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे. तेव्हाच कुठं GS जो आपण GK सब्जेक्ट म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क भेटू शकते, आणि ते पण 22+ भेटू शकते. ठीक आहे, सर्वात प्रथम सांगतो, कोणताही सब्जेक्ट टॅकल करण्यासाठी त्या सब्जेक्टची भीती काढावं लागते आपल्यामधून. मग भीती कशी निघू शकते, जेव्हा तुम्हाला खरोखर समजेल, जेव्हा तुम्ही खरोखर आतमध्ये जाल, हे चालू घडामोडीचे प्रश्न बस एवढे वाचले तर होऊन जाते, असा जो सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन म्हणतो आपण त्याला, हे येईल, त्या दिवशी तुम्हाला सामान्य अध्ययनाची भीती वाटणार नाही. तुम्ही जे बघा 100% सांगतो, आता बघा ज्ञानपीठ पुरस्कार तुम्हाला आता मी सांगितलं की विनोद कुमार शुक्ल यांना मिळाला, जे छत्तीसगडचे होते. कोणता रे, ज्ञानपीठ कुमार, कोणाला, विनोद कुमार शुक्ल यांना. नुकतंच आजच त्यांचं निधन झालेलं आहे. आजची तारीख कोणत्या, 23 डिसेंबर, आजच त्यांचं निधन झालेलं आहे. मग आता निधनही झालं, त्यांना पुरस्कारही भेटला यावर्षी 2025चा 59वा पुरस्कार. मग त्या व्यक्तीवर तर प्रश्न येणारच आहे, ह्या शिफ्टला येईन नाही, त्या शिफ्टला येईन नाही, पण कोणत्या ना कोणत्या शिफ्टला तर पडणारच आहे. साहित्य अकादमी पुरस्कार 2025, म्हणजे प्रश्न तर येईल, म्हणजे येईलच. तो तुमच्या नशिबात असला तर तुमच्या नशिबात पडणार. मग कॉमन जे प्रश्न असतात ते तुम्हाला कसं मिळेल, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करावं लागेल. तुम्हाला कंटिन्यूस त्या गुंतून राहावं लागेल. आणि
सरळ सेवेमध्ये फक्त 6 महिने देण्याची आवश्यकता आहे. सिरियस कॅन्डिडेट जे असतील ना, त्यांनी 6 महिने प्रॉपर अभ्यास केला. मराठी गणित बुद्धिमत्ताचा तुम्ही असं पकडू नका की माझं मराठी खूप स्ट्रॉंग आहे, गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे सर, मग मी तर आउट ऑफच घेतो. नाही, त्याच्यात तुम्हाला मिळून जाणार. ते सगळ्यांना, जेवढेही पोरं पोस्ट होल्डर असतात तुमच्यासोबतचे, त्या सर्वांना मराठी आणि गणित बुद्धिमत्ता जमते म्हणजे जमतेच, आणि जमून घ्यावंच लागेल. नाही जमत असेल तर तुम्ही इथंच बाद झाले. ठीक आहे, पहिली कंडिशन काय तर ते जमायलाच पाहिजे. परंतु तो तुमचा जो पेपर आहे किंवा तुमची पोस्ट आहे ते डिसाईड नाही करत. का नाही डिसाईड करत? कारण की सामान्य अध्ययनाचा आवाका भरपूर आहे. मुलांना माहीत नसते कुठून वाचलं पाहिजे. ह्या एवढेच्या मोठे ह्या प्रकाशनाचे त्या प्रकाशनाचे पुस्तकं जमा करून ठेवतात. स्मार्ट स्टडी करत नाही आणि त्याच्यात वेळ गेला आणि त्याच्यात एवढं वाचून सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये त्याच्यावर प्रश्न दिसत नाही. मग तेच तुम्हाला सांगतो की किती वेळ दिला पाहिजे, काय दिलं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टीचं निराकरण तुम्हाला कुठं होणार आहे? हे होणार आहे तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, कसं होणार आहे बघा, सिंपल. तुम्हाला आपण एक शेड्यूल बनवून टाकू प्रॉपर पद्धतीनं. तुम्हाला कोणत्या दिवसाला म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवारला कोणत्या वेळेस तुम्हीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की सर आम्हाला ह्या टाईमला लाईव्ह येणे शक्य होते. सायंकाळी 7 वाजता येणं होते, सकाळी 9 वाजता येणं होते, जे काही तुमचा ग्राउंडचा टाईम होत असेल. त्याच्यानंतर तलाठीचे विद्यार्थी, गृहिणी असतील, त्यांचं घरचे कामं वगैरे करून त्यांना कधी वेळ भेटते, असा एक कॉमन मिनिमम मला वेळ सांगा की सकाळी सायंकाळी 6 ते 7 पर्यंत आमचं लाईव्ह येणे शक्य होते. मग तुम्ही एकदा टाईम कळवला की आपण काय करूयात, हे विदर्भ सरळ सेवा ऑफिशियल नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे आपलं. ठीक आहे, याला तुम्ही म्हणजे नसणार जॉईन तर जॉईन करून घ्या. तर आपण काय करूया, तर फ्री लेक्चर्स टाकूया. म्हणजे रोज तुमच्या समोर एक 25-30 क्वेश्चन्स घेऊन येतील सगळ्या विषयाचे. म्हणजे काय होणार की तुमचे सगळ्या विषयावर काय होणार, पकड येऊन जाणार आणि भीती हळूहळू कमी होणार. मग आपण काय करूया, लाईव्ह सेशन ठेवूयात आणि त्यामध्ये सगळे जे एक्स्ट्रा माहिती देता येईल किंवा एखाद्या क्वेश्चनला कसं माहीत नसलं तरी टॅकल करायचं, ह्या ज्या लॉजिक्स ट्रिक्स असतात त्या पण मी तुम्हाला काय करेल त्याच्या लेक्चर्समध्ये प्रोव्हाइड करेल. मग तुम्हाला इथे येणे आहे, एक टाईम सांगा मला, मी त्या टाईमवर काय करत जाईन, लाईव्ह सेशन्स अरेंज करत जाईन, क्वेश्चन्स आन्सर करत जो त्याच्यामुळे काय होणार, तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी पाठ होऊन जाणार. नंतर व्हिडिओ बघितला तर कसं थोडं समजायला आणि एखादी गोष्ट कळली नाही तर वेळ जाते, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार नाही माझ्याशी. मग लाईव्हला आले तर मग ह्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील. बघा, फ्री लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि कंटिन्यू सगळ्याच विषयाचे राहणार आणि सामान्य अध्ययनचे सुद्धा तुम्हाला फ्री लेक्चर्स एकदम रोज तिथे अवेलेबल होतील. त्याच्यानंतर आता काही जण जे गृहिणी असतात बघा, त्यांना रोज काही आपलं म्हणजे असं अपडेट राहत नाही किंवा वेबसाईटवर जाऊन पाहणं शक्य नसते. मग त्यांनी काय करा, विदर्भ सरळ सेवेचा एक टेलिग्राम चॅनल आहे, तिथे काय करा तुम्ही जॉईन व्हा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक पण देऊन देतो. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय होतील की जे लेटेस्टमध्ये काही घडामोडी जर झाली सरळ सेवेच्या बाबतीत, एखादी ॲड पडली, त्याचा फॉर्म कसा भरायचा, कुठून भरायचा, त्याचा कालावधी किती आहे फॉर्म भरण्याचा, पात्रता किती आहे, फीस किती आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होतील, विदर्भ सरळ सेवेचं हे टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला ह्या जाहिरातीचे अपडेट्स मिळत जातील. मग त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूबला करा. म्हणजे कसं तुम्हाला लेक्चर्स आणि ह्या जो अपडेटचा प्रॉब्लेम आहे जाहिरातीचा, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे, ह्या 2 माध्यमातून काय होतील तुमचे ऑलमोस्ट म्हणजे असं पकडा की 70% तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. आता काही विद्यार्थ्यांचं असं होऊ शकते की लाईव्ह येणं शक्य नाही सर आमचं, किंवा एवढे मोठे भले मोठे व्हिडिओ पाहणं शक्य नाही सर, आम्हाला स्मार्ट स्टडी करायचं, आम्हाला कमी वेळेत जास्त मार्क मिळवायचे आहे. ठीक आहे, तर त्यांनी काय करा, आपलं विदर्भ IAS अकॅडमीचं नवीन सरळ सेवेचं एक ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्या आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन, किंवा मी तुम्हाला लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे काय होणार की आपल्या ज्या बॅचेस आहे बघा, आता तलाठीच्या बॅचेस वगैरे आपण लॉन्च करणार आहोत, तलाठी आणि पोलीस भरतीच्या. मग यामध्ये कट टू कट सिलेबस सगळा इंटिग्रेटेड, त्याच्यात म्हणजे सगळे टॉपिक्स येऊन जातील, मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन असो, गणित बुद्धिमत्ता असो, सगळे. तर तुम्हाला एकदम कमी दरात, आपली काही फीस वगैरे एकदम जास्त नसणार आहे. त्याच्यात व्हिडिओज दिल्या जातील, एकदम क्रिप्स फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ज्या नोट्स पाहिजे त्या दिल्या जातील आणि तुमच्याकडून वारंवार म्हणजे एकदम प्रॅक्टिस होऊन जातो. तुम्हाला पेपरला जायच्या अगोदर प्रश्न कशा पद्धतीने विचारलं जातं याची प्रॅक्टिस व्हावं, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, टेस्ट पण कंडक्ट करणार आहोत. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा की हे जो आपला ॲप आहे त्यावर रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन म्हणजे काय, इन्स्टॉल करून घ्या आणि जेव्हा केव्हा ह्या बॅचेस येतील, आता लगेच आपण लॉन्च करणार आहोत, मग त्या बॅचेसला काय करा तुम्ही जॉईन व्हा. त्यानं काय होईल बघा, आपलं टार्गेट एकदम फिक्स आहे, 6 महिने तयारी करा आणि जॉबला लागा.
बस एवढं क्लिअर कट म्हणजे आमचं ध्येय राहणार आहे. आणि विदर्भ आय अकॅडमी तुम्हाला माहीत असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये गट ब गट क त्याच्यानंतर इव्हन राज्यसेवेचे आपले कितीतरी चांगले क्लास 1 क्लास 2चे रिझल्ट्स निघालेले आहे, बरोबर. म्हणजे आपल्या फॅकल्टीजला भरपूर अनुभव आहे कशा पद्धतीनं पोरांपर्यंत कशा कंटेंट पोचवायचा. आणि सागर सरांच्या अंडरमध्ये पूर्ण टीम पूर्ण ताकद लावून तुमच्या मागे काय राहणार आहे, उभी राहणार आहे. फक्त तुमचं काम काय राहणार आहे, डेडिकेशन द्यावं लागेल तुम्हाला. डेडिकेशन एकदा जर तुम्ही दिलं आणि थोडी स्मार्ट स्टडी करावं लागेल, थोडा टाइम काढावा लागेल तुम्हाला, आणि त्या गोष्टीतून तुम्ही काय करू शकता, ह्या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कोणतीही भरती असू द्या, प्रत्येक भरती तुमची असणार आहे, ठीक आहे. आणि हा सिलेबस काही चेंज होत नसते. तलाठी असो, हे सगळं तुम्हाला भीती तयार करून दिलेली असते इतरत्र, की पोलीस भरतीची अशी तयारी करावी लागते, तलाठीची अशी तयारी करावी लागते, काहीच नाही. अरे तुम्ही मला सांगा की भूगोलामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या लिहिल्याच आहे. पर्वत का इथून तिथे जाणार आहे का, नाही जाणार आहे. सह्याद्री कळसुबाई जिथं आहे ती सह्याद्रीमध्ये सह्याद्रीच इथे राहणार आहे. तर मग ह्या गोष्टी एकदा पाठ केल्यानंतर का वारंवार 17 वेळा हे व्हिडिओ पाहते, त्या नोट्स वाचा, एकदम कट टू कट. आणि तुम्हाला मी प्रॉमिस करतो, सामान्य अध्ययनाच्या बाबतीत तरी प्रॉमिस करतो की तुमची जे नोट्स राहणार आहे 100 पेजच्या वरती जाणार नाही. 100 पेज कोरे काढून ठेवा. आणि ते 100 पेज मी जे तुम्हाला फ्री लेक्चर्समध्ये सांगेल युट्यूबवर, जे पेड, आता काही गोष्टी आपल्याला युट्यूबवर सांगणे शक्य नाही होणार, मग त्या आपण काय करूया, कोर्समधून कव्हर करूयात. मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर एकदा करून ठेवल्या तर तुमच्या 100% सांगतो रिझल्ट तुमच्या हातात येणार म्हणजे येणार. आता तुम्हाला जर काही अजून इन्क्वायरी करायची असेल आपल्या बॅचेसबद्दल म्हणा, किंवा फ्री लेक्चर यूट्यूबचं चॅनल भेटत नाही आहे, किंवा काही कोणतीही चिल्लर तुमची कोणतीही अडचण असू द्या, या बाबतीत तुम्ही काय करा, ह्या 2 नंबर आहे, ह्या 2 नंबरवर काय करा, कॉल करा. आणि ते अडचण तुमची काय होऊ शकते, लगेच सॉल्व केल्या जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, विदर्भ IASच्या सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मला जुळून राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी, ज्या इत्यंभूत गोष्टी आहेत, ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या सर्व आम्ही काय करू, प्रोव्हाइड करू, ठीक आहे. तर आता आपण काय करूयात, फ्री लेक्चर जे आहे यूट्यूबवर ते लाईव्ह सेशन्स कधी आणि कोणत्या टाईमला काय करायचं आहे, शेड्यूल करायचं आहे, कोणत्या वेळेला करायचं आहे, ते स्पष्ट तुम्ही काय करा, ह्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही सांगू शकता. आता आपण भेटूयात नेक्स्ट लाईव्ह सेक्शनमध्ये. तोपर्यंत मी काय करतो, तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.